कोल्हापुरातल्या वडणगेच्या महादेव मंदिराच्या जागेवरती वक्फ बोर्डाचा दावा. अमित शहांकडनं चर्चेदरम्यान कोल्हापूरच्या वडणगेच्या मंदिराचा उल्लेख. जागेवरनं वडणगे ग्रामपंचायत आणि मुस्लिम समाजातील वाद कोर्टात. बीडमधल्या कंकालेश्वर मंदिराच्या 12 एकर जमिनीवरती वक्फ बोर्डाचं अतिक्रमण. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी लोकसभेत या मंदिराच्या जागेबद्दल उल्लेख केला होता. महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या वक्फच्या जमिनींचे व्यवहार आधीच झालेत, त्यासाठीच घाईघाईत वक्फ सुधारणा विधेयक आणलं. संजय राऊतांचा मोठा दावा. वक्फ सुधारणा बिलाच्या नावाखाली मुस्लिमांच्या संपत्तीवरती कब्जा करण्याचा डाव. राऊतांचा हल्लाबोल. रिक्त जमिनींची विक्री करू असं शहा म्हणाले. संपत्तीचं रक्षण करू म्हणणारे खरेदी विक्रीवर आले. राऊतांचा हल्लाबोल. वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध करून ठाकरेंच्या शिवसेनेने काँग्रेसचे विचार मान्य केल्याचं दिसतं. बावनकुळेंचा हल्लाबोल. आता ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार पडणार. मंगळवारी काही पक्षप्रवेश होणार. बावनकुळेंचा दावा. ठाकरेंच्या शिवसेनेतील काही खासदारांना वक्फ सुधारणा विधेयकाच्या बाजूने मतदान करायचं होतं. शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदेंचा दावा. ज्या लोकांनी आजपर्यंत मुस्लिमांच्या हिताचं एकही काम केलं नाही, मशिदीखाली मंदिर शोधतायत, ते मुस्लिमांच्या हिताचे विधेयक कधीच आणू शकत नाही. अबू आझमींची प्रतिक्रिया. माफ करा, आमचा विधेयकाला विरोध असणारच, आझमींचं वक्तव्य. उद्धव ठाकरे आज दुपारी 12:30 वाजता घेणार पत्रकार परिषद. वांद्र्यातील मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषदेचं आयोजन. वक्फ विधेयकावरती ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची नवी खेळी. पक्षांतर्गत निवडणुकीमध्ये युवकांना अधिकाधिक जबाबदारी दिली जाणार. नेतृत्वाची नवी फळी उभारण्याचा भाजपचा प्रयत्न. सरकारी मंजुरीसाठीचा फायलींचा प्रवास वाढला. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सह्यांनंतर फायली मुख्यमंत्र्यांकडे जाणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची फायलींवरती अंतिम स्वाक्षरी असणार. महाराष्ट्र विधिमंडळामध्ये आता प्रधान सचिव ऐवजी 4 सचिव असतील. विधानसभा कामकाजासाठी 2 सचिव तर विधान परिषद कामकाजासाठी 2 सचिव अशी नियुक्ती. ठाण्याच्या मानपाड्यातली पोस्ट ऑफिस कार्यालयामध्ये मनसेचं आंदोलन. स्वतःच्या राज्यात पाहुणे बनू नका, महाराष्ट्रात मराठीचा वापर करा, अशा आशयाचे टी-शर्ट घालत अधिकाऱ्यांना आहेर देत आंदोलन. 1 मे महाराष्ट्र दिनापासून मुद्रांक शुल्काची नोंदणी ऑनलाईन करता येणार. त्यामुळे पुण्यात बसूनही नागपुरात घर घेता येईल. महसूल मंत्री बावनकुळेंची माहिती. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांची विधानसभा निवडणुकीच्या निकालाला आव्हान देणारी याचिका. आमदार राजेश वानखेडेंची निवड रद्द करण्याची मागणी. या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडनं वानखेडेंना समन्स. 3 आठवड्यामध्ये उत्तर सादर करण्याचे निर्देश. अकोटचे भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचं समन्स. काँग्रेसचे पराभूत उमेदवार महेश गणगणे यांनी भारसाकळेंच्या आमदारकीला आव्हान देत दाखल केली याचिका. दिशा सालियनच्या लॅपटॉपमध्ये मिळाला सतीश सालियन यांचा व्हॉट्सअॅप डेटा. आधीच्या एसआयटीला चौकशी दरम्यान मिळाला होता डेटा. वडिलांचा एखाद्या महिलेशी संबंध असल्याचा संशय होता आणि वडिलांचं घर सोडून मालाड मालवणीला गेल्याचं दिशाने मित्रांना सांगितलं होतं. शिवसेनेचे नेते राहुल कनाल यांचं बुक माय शोला पत्र. कुणाल कामराच्या यापुढच्या शोज करता तिकीट उपलब्ध करून न देण्याची पत्राद्वारे विनंती. शालेय शिक्षण विभागाकडनं 1 राज्य 1 गणवेश निर्णय मागे घेतल्यानंतर आता पूर्वीप्रमाणे शालेय गणवेश योजना पद्धत राबवणार. गणवेशाचा रंग आणि रचना ठरवण्याचा अधिकार स्थानिक शाळा व्यवस्थापनाचा. एसटी महामंडळामध्ये आणखीन एक आयएएस अधिकारी नियुक्त होणार. एसटी महामंडळाकडनं सहव्यवस्थापकीय संचालक पदावरती आयएएस अधिकारी नेमण्याबाबत सरकारला प्रस्ताव सादर केला जाणार. सूत्रांची माहिती. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधलेली म्हाडाची विरार, ठाणे आणि कल्याणमधली काही घरं विक्री विना पडून. ही घरं गिरणी कामगारांना देता येतील का, याबाबत म्हाडाच्या बैठकीत चर्चा. मात्र विक्री विना पडून राहिलेली घरं कामगार घेण्यास तयार होतील का, असाही प्रश्न. गोरेगाव पश्चिमच्या सिद्धार्थनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्वसन प्रकल्पातील 663 घरांसाठी उद्या लॉटरी. 7 एप्रिलपासून घराचं ताबापत्र देण्यासही सुरुवात. गडचिरोलीकरांचं रेल्वे स्वप्न पूर्ण होणार. वडसा गडचिरोली रेल्वे मार्गासाठी 1880 कोटींचा वाढीव निधी मंजूर. रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्यातील 322 कोटी रुपयांच्या कामांची प्रत्यक्षात सुरुवात आहे. शिर्डीत 5 ते 7 एप्रिल रामनवमी उत्सव. उत्सवाच्या मुख्य दिवशी म्हणजेच रामनवमीला साई मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुलं.
पुण्याच्या मेट्रोतल्या प्रवाशांची संख्या 3 महिन्यात घटली. पुणे मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण होऊनही अपेक्षित प्रवासी संख्या वाढलेली नाही. मुंबईतल्या गोरेगाव पूर्वेला वाहतूक पोलिसांच्या गाडीवरच्या सूचना हिंदीतनं. जागरूक महिलेचा पोलिसांना जाब. योग्य उत्तर न मिळाल्यामुळे आक्रमक. मराठीला अभिजात दर्जा मिळून सुद्धा पोलिसांच्या सूचना हिंदीत कशा असा प्रश्न. पुरंदर विमानतळाला जमिनी देण्यास पुरंदर तालुक्यातील गावकऱ्यांचा विरोध. पारगाव, मेमाणे, खानवडी, मुंजवडी, एखतपूर, कुंभार, वळण, वनपुरी आणि उदाचीवाडी या गावातील नागरिक उद्यापासून उपोषण करणार. आज पुणे शहरातल्या अनेक भागातला पाणी पुरवठा बंद. जलवाहिनीच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद आणि उद्या कमी दाबाने पुरवठा. महाराष्ट्र ते ओडिशा तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पुढचे 5 दिवस अवकाळीसह गारपीट. हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज, त्यामुळे शेतकरी चिंतेत. नाशिकला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपलं. द्राक्ष, गहू, ऊस, कांदा पिकाचं नुकसान. हातातोंडाशी आलेला घास हिरवला गेल्यामुळे शेतकरी चिंतेत. अहमदनगरमधल्या संगमनेर आणि अकोले तालुक्यामध्ये गारपिटीसह जोरदार पावसाची हजेरी. अवकाळी पावसाचा गहू, कांदा आणि हरभरा यासह अनेक पिकांना फटका. बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यातल्या शेंबा परिसरातही वादळी वाऱ्यासह पाऊस, त्यामुळे मकाचं मोठं नुकसान. धुळ्यात झालेल्या अवकाळी पावसाचा शेती पिकांना मोठ्या प्रमाणावरती फटका. गहू, हरभरा, कांद्यासह काढणीला आलेली पिकं जमीनदोस्त. नंदुरबारमध्ये ठाणेपाडा आणि गंगापूर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती गारपीट. 100 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरचा कांदा उद्ध्वस्त. भंडाऱ्यातल्या लाखांदूरमध्ये नरभक्षी वाघाला जेरबंद करण्यात यश. 2 दिवसांपूर्वी वाघाने शेतकऱ्याचा बळी घेतला होता. वाघाला ट्रँक्युलायझर वापरून ताब्यात घेतलं. जालन्यातल्या भोकरदन फौजदारी न्यायालयाने 3 बांगलादेशींना सुनावली 1 वर्षाच्या सक्त मजुरीची शिक्षा. बेकायदेशीरपणे भारतामध्ये घुसखोरी करून बनावट कागदपत्रांच्या आधारे वास्तव्य केल्यामुळे शिक्षा. मुंबईमध्ये एका सेलिब्रिटीची हत्या करण्यासाठी आलेल्या 5 जणांना अंधेरीतनं अटक. आरोपी बिश्नोई गँगशी संबंधित असल्याची दाट शक्यता. मुंबई गुन्हे शाखेकडनं द प्लॅटिनम हॉटेलमध्ये कारवाई करत 7 पिस्तुलं आणि 21 राऊंड्स जप्त. राज्यातल्या टोल नाक्यांवरती 1 एप्रिलपासून फास्टॅग कंपल्सरी. त्यानंतर फास्टॅग नसलेल्या 11,800 वाहनांना पहिल्याच दिवशी दंड आणि त्यातून 9 लाखांची वसूल. भंडाऱ्याच्या आंधळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आग. एसीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग आणि या आगीत डॉक्टरांच्या कक्षातील महत्त्वाची कागदपत्र आणि साहित्य जळून खाक झाल्याची भीती. ब्राह्मण समाजाचा फुले चित्रपटातल्या दृश्यांवर आरोप. अस्मिता दुखावणाऱ्या काही गोष्टी चित्रपटात असल्याचा ब्राह्मण समाजाचा आरोप. याबाबत कराडमध्ये ब्राह्मण समाजाचं पोलीस आणि प्रशासनाला निवेदन. अकोल्यातल्या एका शाळेतल्या कर्मचाऱ्याकडनं तब्बल 10 वर्षाच्या विद्यार्थिनीचा विनयभंग. या प्रकरणी हेमंत विठ्ठल चांदेकर याच्यावरती गुन्हा दाखल. उद्योगपती अनिल अंबानींना 25,000चा दंड. प्राप्तिकर विभागाकडनं कारणं दाखवा नोटीस. त्याला आव्हान देताना याचिकेवरती तातडीच्या सुनावणीची गरज असल्याचं भासवल्यामुळे कोर्टाकडनं 25,000च्या दंडाची कारवाई. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश स्वतःची संपत्ती जाहीर करणार. सरन्यायाधीशांनी बोलावलेल्या बैठकीत एकमताने निर्णय. पारदर्शकता आणि लोकांचा न्यायव्यवस्थेवरती विश्वास वाढावा यासाठी सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर माहिती टाकली जाणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी बँकॉक दौऱ्यावर. बँकॉकमधील भारतीय नागरिकांकडनं एअरपोर्टवरती मोदींचं स्वागत. अमेरिकेच्या आयात शुल्काचा आशियाई शेअर बाजारावरती परिणाम. अमेरिकी आणि आशियाई शेअर बाजार मोठ्या प्रमाणावरती पडझड. डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या टॅरिफ रेट धोरणाचा परिणाम सोन्याच्या दरावर. सोन्याच्या दरात 700 रुपयांची वाढ आणि दर आता 92,000वरती, तर जीएसटीसह 94,700 रुपये. टीम इंडियाचा धडाकेबाज सलामीवीर यशस्वी जयस्वाल मुंबई संघाला करणार रामराम. आगामी घरगुती हंगामामध्ये यशस्वी गोव्याकडनं खेळणार. मुंबई क्रिकेट असोसिएशनने यशस्वीला ना हरकत प्रमाणपत्र जारी केलं. वर्षाच्या अखेर वेस्ट इंडिज दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ भारत दौऱ्यावरती. ऑक्टोबरमध्ये वेस्ट इंडिज आणि भारतामध्ये 2 कसोटी सामने आणि नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका आणि भारतामध्ये वन-डे आणि T20 सामन्यांची मालिका. बीसीसीआयची घोषणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.